इथे नव्हतं पाणी, वाढायला लागले पाणी भरपूर. चला ना. मोठा पाऊस पडत आहे आणि खूप मोठी आपत्ती आणि खूप मोठा अडचण आलेली आहे. तरीसुद्धा लाईट खात्याचे काही कर्मचारी आपल्याला खूप मोठं सहकार्य करत आहेत. इतक्या पावसामध्ये सुद्धा ते आपल्याला सहकार्य करीत आहेत. तर इतकी मोठी आपत्तीवर लवकरात लवकर कमी हो, शासन तर आपल्याला आहेच, आपण सुद्धा थोडं सतर्क राहिलं पाहिजे. इतक्या पावसामध्ये महावितरणचे सर्व कर्मचारी आपला सहकार्य करीत आहेत. त्यांचे प्रथमतः मनापासून हार्दिक मी अभिनंदन करतो. कारण काय असतं माहिती आहे का, पाऊस इतका मोठा असताना सुद्धा बिचाऱ्यानं लाईट बघा त्यांच्या हातामध्ये वस्तू आहे. आपण घरी बसून म्हणतो लाईट कशी गेली, लाईट कशी आली, लाईट कशी आहे ना, ते बिचारे खूप जीवाचं रान करतायत. महावितरणचे कर्मचारी बघा त्यांच्या हातामध्ये आहे, त्याच्यासमोर त्यांनी लाईट आहे आणि त्यांनी जोडलेली आहे. अशा माणसाला आपण कधीच सहकार्य केलं पाहिजे. हे संकट, हे मोठा पूर लवकरात लवकर कमी हो, संकट कमी हो, ही ईश्वराने प्रार्थना करतो आणि थांबतो. मोरे नवनाथ मोरे. आता आपल्याशी नवनाथ मोरे सर हे बोललेले आहेत आणि खरोखरच इतकं मोठं इथे पाणी साचलेलं आहे. आणि लाईट गेली होती तर या भैयांनी इथे येऊन लाईट दुरुस्त केली. आपण खरंच घरात बसून म्हणतो लाईट गेली आली, पण एवढ्या भयानक स्थितीमध्ये पण येऊन लाईट यांनी चालू केलेली आहे. कारण आत्ता जर पाहिलं तर ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये लाईटीजवळ जायला पण लोक घाबरतील, पण यांनी एवढं फास्ट इथे काम केलंय लोकांची जी गरज आहे ते जाणून. तर त्याच्याबद्दल खरंच तुमचे आभार आहेत बरं का. आत्ता पाहिलं आम्ही की एवढ्या पाण्यामध्ये पण माणूस लाईटीसोबत जे कनेक्शन असतं ते खूप अवघड असतं आणि ह्यांनी एवढा क्लिअर ते लोकांसाठी येऊन पटकन लाईट चालू केली आहे. ते खूप अवघड काम आहे. तर तुम्हाला काय वाटलं, लोकांनी काळजी काय घेतली पाहिजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये? कारण पाण्यापासून धोका खूप जणांना असतो, तर काळजी काय घेतली पाहिजे हे सांगा. लोकांनी काळजी अशी घेतली पाहिजे की आता संकट तर खूप मोठं आहे, आपण थोडं बाहेर येणं टाळलं पाहिजे. लाईट पीट आली नाही तर थोडं शांत राहिलं पाहिजे, कारण आपले माणसं आपलं आहेत. म्हणून लाईट बंद झाली तर आपण पोलच्या जवळ जायला नाही पाहिजे. तार तुटली तर कर्मचाऱ्याला फोन करणे आणि गडबड न करणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडबड न करणे. तुम्ही बघता सगळे पावसात सगळं अवघड होऊन चाललेलं आहे. आणि लाईटला जवळ कोणीही जाऊ नये, लोखंडी पोलला कोणी हात लावू नये, एवढेच काळजी घ्यायला पाहिजे. दक्षता घेणं गरजेचं आहे. तुमचं नाव? गणेश खुसे, मी बीड ग्रामीण काम करतो. बरोबर आहे. कारण जर पाणी असेल आणि लाईटचा काही प्रॉब्लेम असेल तर म्हणजे लाईट जवळ कोणी पटकन जाऊ नये माहिती असल्याशिवाय तरी, कारण अशा दुर्घटना खूप घडतात. तर ते आपण थोडंसं केअर घेतली पाहिजे. आणि 2-4 दिवस आपल्याकडे अतिवृष्टीचा इशारा पण देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे लाईट जाऊ पण शकते. त्याच्यामुळे नागरिकांनी आहे ना याची घाई करू नका की लाईट गेली आली, थोडंसं लाईट बंद असली तरी, कारण हे लोक जे येऊन लाईटचं काम करतात तर त्यांची पण काळजी आपण घेणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे थोडासा संयम बाळगून राहा, कारण म्हणजे वातावरण थोडंसं खूप डेंजर वातावरण चालू झालेलं आहे. आत्तापर्यंत एवढं नव्हतं, इथून पुढे थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा थोडंसं समजूतदारपणा घ्या, कारण हे दिवस पटकन निघून जातील. पाणी ओसरतंय तोपर्यंत, कारण आत्ता तिथपर्यंत पाणी होतं, हे वाढतच चाललंय पाणी. तर जेवढे पण हे वीज मंडळाचे कर्मचारी त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घेऊन काम करा. जर धोका असेल तर तुम्ही पण थोडं थांबा, एवढी काही घाई नाहीये. एवढं रिस्क घेऊ नका, एवढं काही घाई नाहीये. तर अजून कुणाला काय म्हणायचं आहे का की इथं पाणी वाढलेलं आहे? अजून कुणाला काय सांगायचंय? नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत का? काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही अजून जर पाणी वाढलं तिथे हेलिकॉप्टर बोलवायची गरज पडत, इतकं पाणी साचले आमच्या वॉर्डमध्ये. इथून कुठपर्यंत पाणी वाढलंय? पार नदीपर्यंत 2 किलोमीटर पर्यंत. इथून डायरेक्ट 2 किलोमीटर. जर फुटक्या नळाचं पाणी जर वळवलं तर दांडेनगर मध्ये एवढं सुद्धा पाणी येणार नाही. फुटक्या नळाचं पाणी इथं आल्यामुळं हे पाणी चाललंय. पाठीमागचं पाणी वळवलं
नदीचं पुढे जाणंच अवघड आहे. इथूनच दिसतंय नाही जाणं नाही. पुढे जाणंच शक्य नाहीये कारण प्रत्येकाच्या दुकानात पाणी शिरले, धंदे स्टॉप झाले सगळ्यांचे. नाली म्हणजे नाल्याचं पाणी सगळं अंगाला, रोगराई वाढली इथं वार्डामध्ये. लवकरात लवकर शासनाने याची काहीतरी दखल घेऊन काय होऊ शकतं. हे घ्यायला पाहिजे, कारवाई करून दखल घ्यायला पाहिजे. हा, कारण जर लहान मुलं जर ह्याच्यात गेले तर ते दिसणार पण नाहीयेत. लहान मुलं कशाला, माझ्या एवढ्या हाईट करून दिसायचं नाही. मोठे माणसं सुद्धा दिसणार नाहीये. मोठ्या माणसांच्या वरती पाणी गेलेलं आहे. आणि तर ह्या ज्या मोठ्या त्याच्यामुळे नाल्या काही केल्यात त्यांनी, त्याच्यावर काही कटोडे वगैरे नाही लावले. काहीच नाहीये. समजा लहान मुलं वगैरे गेले ते पाणी ओढतंय डायरेक्ट. पाणी ते ओढून घेते. काय पण होऊ शकतं. काही पण होऊ शकतं रिअली, कारण काही होऊ शकतं. कारण इकडे बघा दांडेनगरचे दांडेनगर. तर चला तुम्ही सांगा की इथलची आता परिस्थिती काय आहे ते. परिस्थिती लय अवघड आहे. गुडघे इतका कमरा इतकालं पाणी. तेच आता खूप फेमस झालंय की दांडेनगर मध्ये खूप पाणी आलेलं आहे खूप म्हणून. पाणी. तर नागरिकांची इथे गैरसोय आज खूप झालेली आहे. गैरसोय तर ही आता कधीपासून असं 3 दिवसापासून चालू आहे. आणि दुपारी मी एक हे पण पाहिलं की इकडे आतमध्ये कोणतरी खूप आजारी आहे आणि त्यांना दवाखान्यात पण नेता येत नाहीये. व्हेंटिलेटरवर आहे कुणीतरी आणि त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. तर शासन पण उत्तम आहे, शासन सहकार्य करते आम्हाला. हो. काय असं नाही की शासन, परंतु कारण ही आपत्ती खूप मोठी आहे. आपत्ती मोठी शासन आहे. सुद्धा आम्हाला सहकार्य करते. या लवकरात लवकर काहीतरी नियोजन व्हावं. अजून नियोजनाची आपल्याला अपेक्षा आहे. कारण जर ही परिस्थिती अजून थोडा दिवस राहिली किंवा थोडा वेळ राहिली तर अजून काही हानी होऊ शकते. त्याच्यामुळं नागरिकांनी पण आणि आपल्याला शंभर पण बसले. पाणी खूप मोठं आहे हा आणि खूप लोकांच्या घरात पाणी शिरलंय. त्या लोकांना सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे. हेलिकॉप्टर बोलायची वेळी आपल्याला माणसं नाही बरोबर आहे. अजून जर इथे खूप अतिवृष्टी झाली तर एकच तासामध्ये इथं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ नाही लागणार आहे. तर त्याच्यामुळे जे काही प्रशासनाने पण ह्या भागावर थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं शासन आहे. उत्तम आहे पण अजून लक्ष देणं अजून गरजेचं लक्ष आहे. देणं कारण आणि विनंती शासनाकडे काम करायला पाहिजे होते. नालीचे ते काम झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे जास्त निकृष्ट कामामुळे शासनाच्या ही परिस्थिती आज दांडेनगरला आली पावसामुळे. नाही भयानक परिस्थिती खरंच भयानक आहे. प्रशासनाने इथं काय कसल्याही प्रकारची उन्हाळ्यामध्ये काही नालीचं किंवा काय मागचं जे रस्ता जे फुटक्या नळाचं जे पाणी इकडे येते ती जरी वळवलं असतं इकडे तिकडं तरी इकडे एवढं पाणी नसतं झालं आज. बरोबर आहे. आता ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया राहणारच आहेत. कारण आजची ही गंभीर परिस्थिती पाहिली तर आणि 1 तास जरी जास्त पाऊस आला तर इथलची परिस्थिती अजून खूप भयानक होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हे व्हिडिओ लगेच मी टाकणार आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. प्रशासनाने पण इकडे लक्ष द्या. धन्यवाद.